समस्या 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 नेमक्या असतात तरी काय? प्रत्येक समस्येला शोधावा लागतो उपाय. समस्या नाही असं गाव नाही आणि उपाय नाही अशी समस्याच नाही. मात्र समस्यांची जाणीव असणारं सक्षम नेतृत्व नाही हीच तर खरी समस्या आहे. सत्तेच्या सामर्थ्यानं विकास कामांचे किल्ले काबीज करणारी सावित्रीची लेक आपले प्रश्न सोडवण्यास समर्थ आहे. हे सामर्थ्य आहे सामान्य जनांच्या विश्वासाचं. हे सामर्थ्य आहे वाडवडिलांच्या पुण्याईचं. शेवगाव तालुक्यातील प्रभावी आणि समाजाभिमुख राजकारणी डॉक्टर टी.के. पुरनाळे यांचे विचार आणि संस्कार जोपासणारी सुकन्या, शेतकऱ्यांच्या, कष्टकऱ्यांच्या, सामान्य जनांच्या न्याय हक्कासाठी अखंड संघर्ष करणारे कॉम्रेड आबासाहेब काकडे यांची कर्तबगार सून आणि शेवगाव पाथर्डी तालुक्यात सामाजिक, शैक्षणिक आणि राजकीय क्षेत्रात आपल्या कार्यकर्तृत्वाचा ठसा उमटवणारं अभ्यासू व्यक्तिमत्व ॲडव्होकेट शिवाजीराव काकडे यांच्या सुविद्य पत्नी सौ हर्षदाताई काकडे. स्वप्न आहे उराशी सामान्यांसाठी लढण्याचं, गोरगरिबांचे आसू पुसून ओठांवर हसू फुलवण्याचं. कामाचा ध्यास, विकासाची आस, सद्विचारी व्यक्तींचा सहवास, सामान्य जनांचा विश्वास जिंकणारी शेवगाव तालुक्याची कारभारीण, राजकारणातली अस्सल समाजकारणी सौ हर्षदाताई काकडे. आश्वासनं फक्त द्यायची नसतात, ती पूर्णही करायची असतात. हे आपल्या कृतीतनं ज्यांनी जनतेला दाखवून दिलं त्या म्हणजे सौ हर्षदाताई काकडे. अहो, संधीची वाट पाहत बसण्यापेक्षा जी माणसं संधीचं सोनं करतात तीच माणसं सामान्यांच्या विश्वासाला पात्र ठरतात. हर्षदा विद्याधर काकडे अहमदनगर जिल्ह्यामध्ये जलसिंचन, वीज पुरवठा, सरकारी अनुदान अशा शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांसाठी त्यांनी लढा दिला आणि शेतकरी बंधू भगिनींचे नेतृत्व केले. साहेब, मी ज्या जिल्ह्यातनं आले त्या अहिल्याबाई होळकरांच्या जिल्ह्यातनं आले आणि आमच्या जिल्ह्याला अहिल्याबाई होळकरांचं नाव द्यावं ही सगळ्या महिला भगिनींच्या वतीने मी विनंती करते. आबासाहेबांनी आपलं जीवन शेतीला पाणी आणि शिक्षणाच्या संधी मिळवून देण्यासाठी खर्ची घातलं आणि हाच वारसा घेऊन ताईंनी आपल्या कार्यक्षेत्रातल्या लाभार्थी शेतकऱ्यांना पाणी उपलब्ध करून देणाऱ्या योजना राबवल्या. पदाच्या माध्यमातनं अनेक बंधारे निर्माण करून हजारो एकर क्षेत्र ओलिताखाली आणलं. त्यामुळं बळीराजा समाधानी झाला. हर्षदाताई काकडे यांनी खास प्रयत्नातून आम्हाला बंधारा दिलेला आहे. त्यामुळे या बंधाऱ्याच्या पाणी साठवण्यामुळे आमच्या भागातील कोठुळे, गोरे, जाधव या लोकांचे क्षेत्र पूर्ण सिंचनाखाली आलेले आहेत. या अगोदर इथे कुठलीही पाण्याची व्यवस्था अशी कधीही नव्हती. हर्षदाताई ज्यावेळेस या गटात होत्या त्यावेळेस भरपूर कामं झाली. त्यानंतर या गटात कोणतेही काम झालेले आत्तापर्यंत दिसले नाही. त्यामुळे हर्षदाताई काकडे यांचे आम्ही आभार मानतो. फायदा असा झाला का पाणी वाढले, विहिरीला पाण्याचा साठा वाढला. या आमच्या शिवारात जी हिरवळ दिसते सध्या त्याचं कारण असं आहे का आमच्या शेताजवळच एक बंधारा दिलेला आहे हर्षदाताईंनी आणि त्या बंधाऱ्याचा आजपर्यंत आम्हाला भरपूर फायदा झालेला आहे. आणि सध्या आता फुल भरलेलं असल्यामुळं उन्हाळ्याच्या पिरियडमध्ये त्याचा आम्हाला निश्चित फायदा होईल. मी काळे भोसले रामराव तालुका शेवगाव जिल्हा अहमदनगर. हर्षदाताई काकडे यांनी जिल्हा परिषदेमार्फत इथं एक बंधारा दिला. यामुळे शेतकऱ्याला भरपूर फायदा झाला. त्याच्यानंतर खाली एक बंधारा दिला.
आता सध्या सगळे बंधारे धरले म्हणजे पूर्ण भरलेले आहेत आणि वहिनीला एक पुलं बी दिलेलं आहे म्हणजे शेतकऱ्याची जाण्या येण्याची अडचण होती रस्त्याची. त्याच्यानंतर तो पुलं बी एक चांगल्या प्रमाणात बांधून दिलेलं आहे. हीच ताईंची इस्टेट आहे. त्यांच्या चेहऱ्यावरलं हेच समाधान भविष्यात अजून खूप कार्य करण्याचं बळ ताईंना देत आहे. हर्षदाताईंनी आपल्या जिल्हा परिषद सदस्य कार्यकाळात लघुपाट बंधारा या योजनेअंतर्गत वरखेड, चापडगाव, मंगरूळ, शहाजापूर, राक्षी, सोनमिया वस्ती, माळेगाव, ने, निंबे नांदूर, आव्हाने, सुलतानपूर, वरूर, आमरापूर, हसनापूर, भगूर, बऱ्हाणपूर या गावांमध्ये अनेक बंधाऱ्यांची मालिका पूर्ण करून हजारो एकर शेती ओलिताखाली आणून कार्यपूर्तीचा ठसा उमटवला. दुष्काळातील वाळवंटात फुलवलं नंदनवन. दूरगामी योजनेनं बदललं कित्येकांचं जीवन. अनेक गावांमधनं पाणी पुरवठा योजनेअंतर्गत लक्षावधी रुपयांचा निधी आणून ताईंनी पाणी प्रश्नावर मात केली. रस्ते चांगले असतील तर गावाचं दळणवळण सुखकर होतं आणि गाव प्रगतीपथावर जातं. ही दूरदृष्टी ठेवून त्यांनी नवीन डांबरी रस्ते, खडीकरण, भरावीकरण, काँक्रिटीकरण, रस्ता दुरुस्ती आदी कामं आपल्या कार्यकाळात पूर्ण केली. त्यामध्ये चापडगाव ते नागरे वस्ती, मंगरूळ खुर्द ते चव्हाण वस्ती, बऱ्हाणपूर ते दिवटे वस्ती, आव्हाने ते बऱ्हाणपूर, आखेगाव ते कळस पिंपरी, वरूर ते अमरापूर रोड, भगूर ते वडुले रोड, जमदाडे वस्ती ते वाघोली रोड, शेवगाव इथल्या जैन गल्ली, शास्त्रीनगर, कोरडे वस्ती ते डोईफोडे वस्ती, निर्मल नगर, दहिफळ, घोटण, राक्षी, ठाकूर निमगाव रस्ता, ठाकूर निमगाव ते सोने सांगवी रस्ता, चापडगाव ते मंगरूळ रस्ता, सालवडगाव रस्ता, दादेगाव वस्ती ते बडघे वस्ती रस्ता, मंगरूळ खुर्द गाव रस्ता काँक्रिटीकरण, भगूर ते आव्हाने रोड, थाटे ते केदार वस्ती रोड, नांदूर ते तेलकुडगाव रोड यासारख्या अनेक गावातील रस्त्यांसाठी कोट्यावधी रुपयांचा निधी मिळवून देऊन रस्त्याची कामं पूर्ण केली आहेत. आपल्या स्नेहमय प्रांजळ स्वभावानं माणसं जोडता जोडता ताईंनी रस्ते बांधून गावाच्या गावं जोडली. राजकारण केवळ समाजहितासाठी अशीच ताईंची रीत आहे. संघर्षाच्या मालिकेत डोळ्यापुढे फक्त जनहित आहे. विविध योजनेअंतर्गत वॉल कंपाऊंड, गटार, सार्वजनिक शौचालय, घरकुलं, समाज मंदिर, स्मशानभूमी, पशुवैद्यकीय दवाखाना, सभामंडप, मीटिंग हॉल, शाळा वर्गखोल्या, ग्रामपंचायत कार्यालय बांधकाम इत्यादी असंख्य कामं ताईंनी आपल्या कार्यकाळात पूर्ण केली. मी सलग 15 वर्षापासून गावचा ग्रामपंचायत सदस्य आहे आणि आमच्या गटामध्ये पूर्वी जिल्हा परिषद सदस्य अनेक होऊन गेले, परंतु आम्हाला ह्या 5 वर्षात लाभलेले जिल्हा परिषद सदस्य माननीय हर्षदाताई काकडे यांनी आमच्या गावामध्ये जे आमदारांनी नाही दिलं, माझी आमदारांनी जे कधी नाही दिलं ते त्यांनी 5 वर्षामध्ये आम्हाला प्राथमिक उपकेंद्र, पशुसंवर्धन, दवाखाना आणि राहण्याची सोय त्या डॉक्टरला आणि कळस पिंपरी 1 किलोमीटर खडीकरण व डांबरीकरण. त्याच्यानंतर एका वर्षात दुसऱ्या वर्षी पुन्हा 1 किलोमीटर खडीकरण. असं जे ताईचं जे काम आहे त्या कोणत्या गटात असल्या तरी त्यांनी शाहूगाव तालुक्यामध्ये सातत्याने गोरगरिबाचे कोणतेही प्रश्न असतील, वैयक्तिक असू पडते, सार्वजनिक असू पडते, त्यांनी कुठलाही मतभेद न ठेवता किंवा पार्टी न पाहता त्यांनी सर्वसामान्यांचे ह्या गटातच काय पण पूर्ण तालुक्यात त्यांनी काम व्यवस्थित केलेलं आहे. शासनाच्या विविध योजनेअंतर्गत तालुक्यातील गरजूंना शाला उपयोगी, गृह उपयोगी, कृषी उपयोगी व्यवसायासाठी
उपयुक्त असं साहित्य मिळवून दिलं. ही सर्व धडपड नाही स्वार्थासाठी, ही धडपड नाही श्रेयासाठी, ही धडपड नाही प्रसिद्धीसाठी. हर्षदाताईंच्या संघर्षाची ही मालिका आहे, फक्त आणि फक्त जनहितासाठी, स्वर्गीय आबासाहेबांच्या स्वप्नपूर्तीसाठी. न केलेल्या कामाचं देखील श्रेय लाटण्यासाठी धावपळ करणाऱ्यांच्या स्पर्धेमध्ये जनहित डोळ्यासमोर ठेवून सामान्य जनांना दिलासा देणारं ताईंचं हे कार्य कित्येकांच्या डोळ्यात अंजन घालणार आहे. ताईंनी केलेल्या कामाचा आणि त्यांच्या अनुभवाचा विचार करून पक्षानं महिला आणि बाल कल्याण समितीच्या सभापतीपदाची धुरा ताईंकडे सोपवली. या समितीचा पदभार समर्थपणे चालवण्यासाठी स्वर्गीय गोपीनाथजी मुंडे साहेब आणि नामदार पंकजाताई मुंडे यांनी ताईंना भरभरून शुभेच्छा दिल्या. आपल्या कार्यकाळात 1113 डिजिटल अंगणवाड्या, 21 मोबाईल अंगणवाड्या, 498 प्री फॅब्रिकेटेड अंगणवाड्यांना शासनाकडून परवानगी मिळवून दिली. सत्ता सामर्थ्य कशासाठी? सामान्य जनांच्या हितासाठी. हाच ताईंच्या कार्याचा मतितार्थ आहे. जनसेवेसाठी जन्म माझा, सेवा माझा स्वभाव आहे. विकासाची कामं करण्यात हर्षदा ताईंचा प्रभाव आहे. अहमदनगर जिल्ह्यामध्ये कदाचित एकमेव आणि महाराष्ट्रामध्ये मोजकेच असे जिल्हा परिषद सदस्य आहेत की जे आपल्या केलेल्या कामाचा अहवाल जनतेसमोर सादर करू शकतात. कारण कामाचा अहवाल द्यायचा म्हणजे कामच करावी लागतात. 5 वर्षातल्या केलेल्या कामाचा मतदारांना जाब द्यावा लागतो. काम न करता अहवाल देणार तरी कसा? ॲडव्होकेट शिवाजीराव काकडे यांच्या प्रेरणेनं मतदारांना आणि पक्षाला देखील अशा प्रकारचा अहवाल देण्याची ताईंची पद्धत आहे. अशा प्रकारचा आपल्या कामाचा पहिला अहवाल कैलासवासी सूर्यभानजी वहाडणे पाटील यांच्या हस्ते, दुसरा अहवाल माननीय नामदार विनोदजी तावडे साहेब यांच्या हस्ते, तर तिसरा अहवाल नामदार सौ पंकजाताई मुंडे यांच्या हस्ते पक्षाला दिलेला आहे. महिला बाल कल्याण समितीच्या माजी सभापती आदरणीय सौ हर्षदाताई काकडे यांनी केलेल्या विकास कामांच्या पुस्तिकेचं या ठिकाणी नामदार पंकजाताई मुंडे यांच्या हस्ते विमोचन होत आहे. यापूर्वीही अशा प्रकारचं विमोचन नामदार गोपीनाथजी मुंडे साहेब, त्याचबरोबर नामदार विनोदजी तावडे साहेब, सूर्यभानजी वहाडणे पाटील यांच्या हस्ते झालेलं आहे. दर 5 वर्षांनी केलेल्या कामाचं जनतेला आणि पक्षाला अहवाल देण्याची पद्धत सौ काकडेताईंची आहे. आजच्या गतिमान जीवनामध्ये अशी नीतिमान नेतृत्व करणारी माणसं दुर्मिळच दिसतात. त्यातीलच एक म्हणजे सौ हर्षदाताई. विश्वास नात्याचा आणि नातं विश्वासाचं. या परिसरात फिरत असताना जाणवलं की इथे विकासाची अनेक कामं बाकी आहेत. अनेक ज्वलंत प्रश्न आहेत. मग ते ग्रुप ग्रामपंचायत असेल, रस्त्याचे प्रश्न असतील, लाईटचे प्रश्न, पाण्याचे प्रश्न असतील. या प्रश्नांना वाचा फोडण्याचा प्रयत्न सुरू केलाय. आश्वासन देऊन मिळणाऱ्या आनंदापेक्षाही विकास कामं करून जनतेचा विश्वास जिंकल्याचा आनंद हा नेहमीच जास्त असतो. हे आपल्या कृतीतून दाखवून देणाऱ्या ध्येयनिष्ठ, समाजप्रिय, निष्कलंक चारित्र्य असणाऱ्या राजकारणातील रणरागिणी सौ हर्षदाताई काकडे. कोण म्हणतंय विकास होत नाही? फक्त आपली निवड योग्य असायला हवी. आपले किमान मूलभूत प्रश्न कायमचे सुटावेत असं प्रत्येकाला वाटतं ना. शेतकऱ्यांना दाम मिळावा, कष्टकऱ्यांना काम मिळावं असं प्रत्येकाला वाटतं ना. शासकीय योजनांचा लाभ सामान्यांना व्हावा, आपल्या गावासाठी भरपूर निधी यावा असं प्रत्येकालाच वाटतं ना. या प्रश्नाचं उत्तर हो असेल तर ऐका, बघा, विचार करा आणि मगच योग्य निर्णय घ्या. अहो, विकास गंगा आणूयात गावोगावी चहूकडे. सत्य आणि सामर्थ्य जिथं त्यांच्या पाठीशी व्हा खडे. सेवेसाठी संधी द्या, हेच आमचे साकडे. प्रगतीचं दुसरं नाव हर्षदाताई काकडे.